एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेकडे महापालिका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणं आहे. नित्या राणे किती वेळा बोलायचं त्याच गोष्टी. आता पुन्हा एकदा तुम्ही जी गोष्ट बोललेत तर एक सांगतो की शिवसेना प्रमुख सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी एक नियमावली शिवसेनेला घालून दिली त्याच पद्धतीने आज देखील शिवसेना चालते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चालते. ती नियमावली काय की महाराष्ट्राच्या हिताचा, मराठी माणसाच्या हिताचा जो व्यक्ती विचार करेल आणि जो व्यक्ती महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाचं हित सर्वोच्च ठेवील तो व्यक्ती शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर जाईल, तो मोठ्या हुद्द्यावर जाईल. ही साधी नियमावली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कुणाचं जात बघितली नाही, कुणाचा धर्म बघितला नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साबिरभाई शेख. म्हणजे ज्या काळात शिवसेनेची सत्ता असताना साबिरभाई मंत्री झाले त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती. तरी देखील शिवसेना प्रमुख सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी साबिरभाई शेख यांच्यावर केवळ शिवसैनिक म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. शिवसेना आजही तसंच काम करते. जो व्यक्ती मुंबईचा महापौर होण्यासाठी लायक असेल तीच व्यक्ती त्या पदावर जाईल. आणि आता तर उद्धव साहेब खूप चाळण लावून ही गोष्ट बघतात, कारण नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांसारखे अनुभव घेतल्यानंतर उद्धव साहेब हे खूप म्हणजे त्या बाबतीत कणखर झालेले आहेत की नाही, आता माणसं निरखूनच घ्यायची, कारण पुन्हा अशी घाण होऊ द्यायची नाही. जय महाराष्ट्र.